केंद्रीय पथकाकडून सोलापुरात टॉर्चच्या उजेडात पाहणीनंतर विरोधकांकडून केंद्रीय पथकावर टीका। शेतकरी वाऱ्यावर आणि मुख्यमंत्री दौऱ्यावर, पंतप्रधान मोदींचंही बिहारवर जास्त प्रेम, उद्धव ठाकरेंचा मोदींसह फडणवीसांवर निशाणा। निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची नौटंकी भारी, शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यावर टीका। बँकेचा फायदा न करता कर्जमाफी शक्य आहे का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। उद्धव घराबाहेर पडले ते बरंच झालं, उद्धव फक्त टोमणे मारतात, मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला। पुरावे दिले तरी निवडणूक आयोग गप्प, जिथे शक्य तिथे मविया म्हणून निवडणूक लढणार, खासदार सुप्रिया सुळेंचा निवडणूक आयोगावर निशाणा। स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडवर, भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची नियुक्ती, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी। राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब फोडल्याचा दावा, हरियाणात 8 पैकी 1 मतदार बोगस, राहुल गांधींनी केले दावे। शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्यांना धडा मिळाला, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्याच्या मतदार यादी आधारेच, निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर राज ठाकरे संतप्त। राज्यांना निवडणुका पुढे ढकलून हव्यात, न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाणार नाही, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर। कोल्हापुरात शिवसेना पश्चिम महाराष्ट्र गट प्रमुखांचा मेळावा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी, एकनाथ शिंदेंसह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती नको, पवार गटाचा मोठा निर्णय, अन्य कोणत्याही पक्षासोबत युतीला पवार गट तयार, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। भाजपाच्या मुसलमानाचा भाजपाच्याच हिंदूवर हल्ला, रवींद्र धंगेकरांच्या दाव्यानं पुणेकरांच्या भुवया उंचावल्या। काँग्रेसला हिंदूंचे वावडे, काँग्रेस नेता नितीन राऊत यांच्याकडून शेलारांची तक्रार, आशिष शेलार यांच्याकडून हिंदू मतदारांची पाठराखण काँग्रेसला नावडली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं विस्तारीकरण, मंत्री गिरीश महाजनांनी केली रस्त्याची पाहणी, विस्तारीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांसह व्यावसायिकांचा विरोध। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ, चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांची कारवाई। भोंदूबाबा नादी लागलेल्या दाम्पत्याची फसवणूक, पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याला 14 कोटींचा गंडा, मुलींच्या उपचारासाठी इंग्लंडमधील घर, फार्म हाऊसही विकलं। पुण्यात नेमकं चाललंय तरी काय, कोथरूडमध्ये 2 गटात हाणामारी, भरवस्तीत झालेल्या भांडणाचं कारण स्पष्ट। मानवाधिकार आयोगाकडून चकमकीची चौकशी, रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू। स्टारलिंक आणि राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा सामंजस्य करार, राज्यातील दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त, महावितरणकडून इंधन अधिभार शून्यावर। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली, विमानतळाबाबत निर्णय देणं अधिकारात नाही, मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केली भूमिका।